आंदेकर कोमकर टोळी युद्धातील संघर्षातून पुण्यात आणखी एक हत्या झाली आहे। पुण्याच्या खडी मशीन चौकातून सासवडकडे जाणारा बोबदेव घाटातील जो रस्ता आहे त्या रस्त्याच्या लगत हा जो पेट्रोल पंप आहे त्या पेट्रोल पंपाच्या बरोबर समोर ही हत्या करण्यात आली आहे। या ठिकाणी जे रक्त सांडलेलं आहे ते साफ केलं जात आहे आणि यातून या सगळ्या हत्येची जी भयानकता आहे ती स्पष्ट होते आहे। हत्या झालेल्या व्यक्तीचं नाव आहे गणेश काळे आणि हा गणेश काळे माजी नगरसेवक वनराज आंदेकर याची हत्या करण्यामध्ये जे आरोपी होते त्या आरोपींमध्ये एक असलेल्या समीर काळे याचा सख्खा भाऊ आहे। वनराज आंदेकरच्या हत्येसाठी वापरण्यात आलेली शस्त्र या समीर काळेंनी पुरवल्याचा आरोप आहे आणि त्या प्रकरणात तो सध्या तुरुंगामध्ये आहे आणि त्यामुळं या हत्येच्या पाठीमागे आंदेकर टोळी आहे का असा प्रश्न उपस्थित होतोय। या ठिकाणी वरिष्ठ पोलीस अधिकारी आहेत, पोलीस उपायुक्त शिंदे आपल्यासोबत बोलण्यासाठी। सर, हत्या घडलेली आहे, काय आतापर्यंत माहिती समोर आली आहे? आज दुपारी साधारणतः 3:30च्या सुमारास कोंडवा पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये खडी मशीन चौकापासून जवळ असलेल्या पेट्रोल पंपावरती फायरिंग झाल्याबाबत आम्हाला माहिती मिळाली। माहिती मिळाल्याबरोबर घटनास्थळावरती सर्व वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी धाव घेतली। या ठिकाणी ऑटो चालकावरती जवळून गोळ्या झाडून त्याची जागेवरच मयत झाल्याची घटना घडलेली आहे। या हत्येचं कारण समजलंय, काय समोर आलंय? याबाबत आमचा तपास चालू आहे, लवकरच त्याबाबत उलगडा होईल। किती आरोपी होते ज्यांनी हल्ला केला, कोण होते, काही समजलंय? यामध्ये 2 मोटरसायकलवरती प्रत्येकी 2 असे 4 आरोपी होते आणि ते ऑटोच्या दिशेनंच जाताना CCTV फुटेजमध्ये दिसून येते। सर, प्रश्न आहे की ही हत्या टोळी युद्धाचा भाग आहे का? कारण जो आरोपी आहे वनराज आंदेकरच्या हत्येमधला समीर काळे त्याचा हा हत्या झालेला गणेश काळे भाऊ होता। याबाबत आमचा तपास चालू आहे, सविस्तर उलगडा आपल्याला तपासांती होईल, परंतु मयत गणेश काळे हा समीर काळेचा भाऊ आहे। सर, मग हे टोळी युद्ध का थांबत नाहीये? काय नक्की अडचण आहे का? नवीन गुन्हेगार या टोळ्यांमध्ये सहभागी होत आहेत? कारण आपण पाहतो टोळी प्रमुख तर अटकेमध्ये आहेत, कोमकर टोळीचे पण प्रमुख अटकेमध्ये आहेत, आंदेकर टोळीचे प्रमुख सुद्धा अटकेमध्ये आहेत। माननीय पोलीस आयुक्त सरांच्या मार्गदर्शनाखाली शहरामधील गुन्हेगारीवर नियंत्रण मिळवण्यासाठी, गुन्हेगारांचं कंबरड मोडण्यासाठी आमचे सातत्यानं प्रयत्न चालूच असतात आणि यापुढेही आम्ही प्रयत्न चालूच राहतील। थांबत का नाही आहेत? काय आढळतंय तुम्हाला? म्हणजे आरोपी अटक तुम्ही करताय, पुन्हा नव्याने आरोपी तयार होत आहे? याबाबत निश्चितपणे असं मत व्यक्त करता येणार नाही की, परंतु त्याबाबत पोलिसांचे प्रतिबंधात्मक आणि उपाय चालूच आहेत। हत्या झालेली आहे आणि ही काही पहिली हत्या नाही, हे हत्यांचं सत्र गेल्या काही दिवसांपासून आपण पाहतो आहोत। सर्वात आधी पुण्यातील गणेश पेठेमध्ये निखिल आखाडेची हत्या झाली। ही हत्या कोमकर टोळीकडून जो काम करत होता निखिल आखाडे याची हत्या होती आणि ही हत्या आंदेकर टोळीने घडवून आणल्याचा आरोप होता, तसा संशय होता आणि त्यातून या आखाड्याच्या हत्येचा बदला घेण्यासाठी म्हणून वनराज आंदेकरची मागील वर्षी सप्टेंबर महिन्यामध्ये हत्या करण्यात आली। त्या वनराज आंदेकरच्या हत्येचा बदला म्हणून यावर्षी सप्टेंबर महिन्यात आयुष कोमकरची हत्या करण्यात आली। आयुष कोमकरच्या हत्येनंतर पुणे पोलिसांनी आंदेकर टोळीचा प्रमुख असलेला सूर्यकांत उर्फ बंडू आंदेकर याला अटक केली आणि आंदेकर कुटुंबातील अनेक सदस्य देखील पुणे पोलिसांनी अटक केले आणि आंदेकर टोळीचं कंबरड आम्ही मोडलंय असा दावा करण्यात आला। मात्र हा दावा किती खोटा होता, किती तकलादू होता हे या हत्येतून पुन्हा एकदा सिद्ध झालं। कारण आंदेकर टोळीतील अनेक सदस्य जरी अटक असले तरी ही टोळी सक्रिय असल्याचं या हल्ल्यातून दिसून आलं। मग इतक्या हत्या होऊन देखील हत्यांचे हे सत्र का थांबत नाहीये? पोलीस हत्यांचे सत्र रोखण्यात का अपयशी ठरत आहेत? याचं कारण दडलंय ते या दोन्ही टोळ्यांच्या
कार्यशैलीमध्ये या दोन्ही टोळ्या अगदी अल्पवयीन म्हणवणाऱ्या किंवा अगदी जी मुलं 18, 20, 21 वर्षांची आहेत अशा मुलांना त्यांच्या टोळीमध्ये सहभागी करतायत आणि या मुलांचा उपयोग गुन्ह्यांसाठी करून घेत आहेत. आपण पाहिलं निखिल आखाडेची जी हत्या करण्यात आली होती त्यामध्ये जे आरोपी होते त्यातले 2 आरोपी हे अल्पवयीन होते. अल्पवयीन असल्यामुळं ते काहीच दिवसांमध्ये सुटले आणि त्यांनीच आयुष कोमकरची हत्या केली. हे पुन्हा आपण या महिन्यात सप्टेंबर महिन्यात पाहिलं. इतर अनेक आरोपी मग ते वनराज आंदेकरच्या हत्येमधील देखील असतील अतिशय कमी वयाचे आहेत. म्हणजे 18 ही जी काही सज्ञानतेची सीमा आहे ती सीमा जरी त्यांनी ओलांडलेली असली तरी अगदी 19 वर्ष 20 वर्ष या वयाची आहेत. आणि सोशल मीडिया असेल किंवा या भाईंची जी प्रतिमा तयार केली जाते, एक भ्रामक प्रतिमा तयार केली जाते, या प्रतिमेला भुलून पुण्यातील ही नुकतीच वयात येणारी मुलं ही गुन्हेगारीकडं आकृष्ट होत आहेत आणि त्यातून या टोळ्यांना आयते शूटर मिळत आहेत आणि त्यातून ही गुन्हेगारी वाढीस लागते आहे. त्यामुळं फक्त जबाबदारी पोलिसांची नाही तर हा एक सामाजिक प्रश्न बनला आहे. या मुलांना जिथं ती शिकतायत त्या शाळांमध्ये नक्की कोणतं शिक्षण मिळतं आहे, कशा स्वरूपाचं मिळतं आहे. महापालिकेच्या शाळांमध्ये जर ही मुलं जात असतील तर महापालिकेच्या शाळांमध्ये शिक्षक उपलब्ध आहेत का, त्या ठिकाणी शिकवलं जातं आहे का, इथंपासून खरं तर विचार करण्याची गरज आहे. आणि त्याचमुळं पुण्यातली गुन्हेगारी वाढीस लागल्याचं आपण पाहतो आहोत. ठिकठिकाणी कोयत्यांनी हल्ले होणं, सामान्य नागरिकांवरती हल्ले होणं हे नित्याचं झालेलं आहे आणि त्यातूनच हे जे टोळी युद्ध आहे ते देखील भडकताना आपण पाहतो आहोत. आणि या टोळी युद्धाच्या मुळाशी जर जायचं असेल तर जबाबदारी फक्त पोलिसांची नाही तर हा एक सामाजिक प्रश्न बनला आहे असं स्वीकार करून या प्रश्नाकडे पाहण्याची गरज आहे. 18, 19, 20 वर्षांच्या मुलांना गुन्हेगारीचं आकर्षण वाटतंय कारण जे कोणी या टोळीचे प्रमुख आहेत त्या टोळी प्रमुखांची भाई ज्यांना म्हटलं जातं, दादा ज्यांना म्हटलं जातं, त्यांची अशी सर्वशक्तिशाली अशी प्रतिमा तयार करण्यात येते अर्थात सोशल मीडियावरती. आणि या भ्रामक प्रतिमेला भुलून ही तरुण मुलं गुन्हेगारीकडे आकृष्ट होत आहेत आणि त्यातून हत्यांचं हे सत्र पुण्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतं आहे. त्यामुळं फक्त पोलिसांपुरती नाही तर ही एक सामाजिक जबाबदारी म्हणून सर्व समाजाने स्वीकारण्याची गरज आहे. कॅमेरामन राजेश बिडकरसह इथेच थांबतो. धन्यवाद. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.